आवादा कंपनीला मागितलेला खंडणी संतोष देशमुखांचा अडथळा होता। कंपनीची बाजू घेत देशमुखांनी आव्हान दिलं होतं, म्हणून कराडसह इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली, सीआयडीचा मोठा दावा। वाल्मी कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, बीड न्यायालयाचे आदेश। संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग आहे की नाही याच्या चौकशीसाठी कोठडी। बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने-सामने, दोन्ही बाजूचे वकीलही आंदोलनात सहभागी। पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, आंदोलनकर्ते ताब्यात। हत्येच्या दिवशी वाल्मी कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली, तपास अधिकाऱ्यांचा कोर्टात दावा। अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप, कराडने आधी केलेल्या गुन्ह्यांची यादीही कोर्टात सादर। वाल्मी कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर समर्थक आक्रमक, पांगरी ग्रामस्थांकडून परळी बीड रोडवर टायर जाळून आंदोलन, तर मोबाईल टॉवरवर चढा समर्थकांची घोषणाबाजी। व्यापारी संघटनांकडूनही बेमुदत बंदची हाक। एकमेकांविषयी द्वेष भावना ठेवू नका, महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवा। पंतप्रधान मोदींचा आमदारांना सल्ला, जनतेपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्याचंही आवाहन। मुंबईच्या विकासासाठी येत असल्यास मोदींचं स्वागत, मोदी लवकरच मणिपूरलाही जातील ही अपेक्षा। मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला। शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता, बारामतीमधील उद्याच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष। टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं, आरोपी ओलेना आणि तौसिफची श्रीलंकेत जाऊन चाचपणी, श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईत इस्कॉन मंदिराचं लोकार्पण, आशियातील दुसरं सर्वात मोठं अशी या मंदिराची ख्याती, मागील 12 वर्षापासून निर्मितीचं काम सुरू होतं।